मंडळी, आज आपण चटणी पुडीची रेसिपी बघणार आहोत. तसं आपण आपल्या चॅनलवर आधीही चटणी पुडीची रेसिपी दाखवली आहे. त्यात आपण हरभरा डाळ वापरून चटणी पुडी केलेली आहे. अगदी ऑथेंटिक रेसिपी आहे. आज आपण तूर डाळ वापरून चटणी पुडी करणार आहोत. त्याच्यामुळं ही तुम्ही चटणी पुडी म्हणून सुद्धा वापरू शकता, ह्याचं सांबार सुद्धा करू शकता, सार सुद्धा करू शकता. अगदी मल्टीपर्पज अशी ही चटणी पुडी आहे आणि करायलाही खूप सोपी आहे. अगदी घरात असलेल्या साहित्यातच होते आणि कमी वेळेत सुद्धा होते. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता ह्याच्यासाठी मी एक अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा हरभरा डाळ घेतली आहे आणि 1 चमचा मूग डाळ घेतलेली आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे. गॅस मीडियम ते लो फ्लेमवर ठेवायचा आणि सर्व जिन्नस भाजून घेऊया. छान खमंग अशी आपली ही डाळ झाली पाहिजे. डाळीचा रंग बदलेपर्यंत आणि त्याचा छान वास येईपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. हे बघा, इथं आपल्या तिन्ही डाळी व्यवस्थित भाजून झाल्यात. आता आपण ह्या बाजूला काढूया. साधारण 5 ते 7 मिनिटं मला लागलेले आहेत डाळी भाजायला. आता त्याच कढईमध्ये मी मिरच्या भाजून घेते. ह्या 4 मिरच्या आहेत. ह्या बेडगी लाल मिरच्या आहेत आणि त्याच्याबरोबर कढीपत्त्याची एक 10 ते 12 पानं घेतलेली आहेत. ती पण भाजून घेऊया. साधारण पानं जरा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे गरम करायचंय. हे बघा, इथं कढीपत्त्याची पानं कुरकुरीत झालेली आहेत. आता ह्याच्यामध्ये थोडीशी चिंच घालूया. साधारण 1-2 इंच चिंच इथं मी घेतलेली आहे. ती सुद्धा आपण भाजून घेऊया. चिंच जरा कोरडी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची. आता हे सुद्धा आपण बाजूला काढून घेऊ आणि ह्याच्यात मसाले भाजायला घेऊ. मसाल्यामध्ये मी पहिला 2 चमचे धणे घेतलेले आहेत. ते चांगले रंग बदलेपर्यंत भाजून घेतले. त्याच्यानंतर ह्याच्यात एक 10 ते 12 मिरे आणि 1-1.5 इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि ते सुद्धा मी ह्याच्यात परतून घेत आहे. मिरे आणि दालचिनी 1-2 मिनिटं परतल्यानंतर त्यात मी 1 चमचा जिरे आणि 1 पाव चमचा मेथी दाणे घातलेत आणि गॅस बंद करून हे परतून घेते. आता कढई गरम आहे, त्यामुळे जिरे आणि मेथी दाणे गरम होतील. मेथी दाणे आपल्याला जास्त भाजायचे नाहीत, नाहीतर त्याचा कडवट वास लागतो. आता हे मसाले भाजून झाले, ते बाजूला गार करायला ठेवते आणि 1-1.5 चमचा किसलेलं सुकं खोबरं ह्याच्यामध्ये भाजून घेते. साधारण लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. हे बघा, खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपण बाजूला काढून घेतलेत आणि ते व्यवस्थित गार करून घेतलेत. सगळे जिन्नस गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधूनच ह्याची पूड करून घ्यायची. आता मिक्सरमध्येच 1 चमचा बारीक चिरलेला गूळ सुद्धा घालूया आणि हे सर्व बारीक करून घेऊया. हे बघा, इथं आपण बारीक करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरमधनं हे सर्व फिरवून घेऊया. हे बघ, आता ही आपली चटणी पुडी तयार झालेली आहे. मिक्सरमधनं अगदी छान बारीक होते. थोडंसं रवाळ टेक्स्चर आपण ह्याचं ठेवायचं आहे आणि आपण इथं बेडगी मिरची वापरली आहे, त्यामुळे रंग सुद्धा किती छान आलाय बघा. अशी ही चटणी पुडी तयार झाली आहे. तर ही चटणी पुडी तुम्ही डोस्याबरोबर, इडली बरोबर, घी पोळी डोसा किंवा घी पोळी इडली अशा पद्धतीने खाऊ शकता किंवा नुसता तूप, मीठ, भात आणि ही चटणी पुडी कालवून खाल्लं तरी सुद्धा छान लागतं किंवा तूप, पोळी आणि चटणी पुडीचा रोल करून खावा, ते सुद्धा छान लागतं. यापासून सार कसं करायचं हे आपण पुढे बघणारच आहोत, पण ही चटणी पुडी तुम्ही नक्की करून बघा. एकदा केली की 6 महिने तरी सहज टिकते. आता ह्याच्यापासून सार कसं करायचं ते बघूया. त्याच्यासाठी मी तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर हिंग आणि हळद घातलेलं आहे. कढीपत्त्याची 4-5 पानं घातलेली आहेत आणि बारीक चिरलेला टोमॅटो साधारण अर्धी वाटी तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आता हा टोमॅटो आपण व्यवस्थित परतून घेऊया. थोडंसं मीठ आपण ह्याच्यामध्ये घालूया म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल. पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया. हे बघा, इथं टोमॅटो आपला व्यवस्थित शिजलेला आहे. आता ह्याच्यात चटणी पुडी एक साधारण 2 मोठे चमचे मी ह्याच्यामध्ये घालत आहे आणि तेलामध्ये हे चांगलं परतून घेत आहे. तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी घालत आहे. आता पाणी घालताना थोडंसं जास्तच घालायचं, कारण जसं मिश्रण उकळेल तसं ते दाट होत जातं. आता इथं मी नुसतं टोमॅटो वापरलाय, त्याच्याबरोबरच तुम्ही जर शेंगाच्या फोडी आणि भोपळ्याच्या फोडी घातल्या तर ह्याचं सांबार सुद्धा बनतं.
तुम्ही इथं बघितलं की मी शिजवलेली तूर डाळ वापरलेली नाही, कारण आपण चटणीपोळी केली त्यात मेन तूर डाळच वापरलेली आहे. त्याच्यामुळं वेगळी डाळ वापरायची गरज नाही. आता हे मिश्रण गॅस बारीक ठेवून एक 8 ते 10 मिनिटं व्यवस्थित उकळून घ्यायचं, म्हणजे छान दाटसरपणा ह्याला येतो. हे बघा 8 ते 10 मिनिटं हे उकळलेलं आहे आणि ह्याला छान दाटसरपणा आलाय. आता आपण चटणीपोळीत सुकं खोबरं वापरलेलंच आहे, तरी सुद्धा मी वरनं थोडं ओलं खोबरं घालते, त्याच्यामुळं चव अजून छान येते. आता ह्या स्टेजला तुम्ही मिठाचं प्रमाण बघू शकता, तसंच पाण्याचं प्रमाण सुद्धा बघू शकता. तुम्हाला कितपत दाट आणि कितपत पातळ हवे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करा. अशा प्रकारे आपलं हे सार झालेलं आहे. बघा छान दाटसरपणा त्याला आलेला आहे. काही वेगळी डाळ शिजवलेली वापरावी लागली नाहीये. मग मंडळी, आता जरा उन्हाळ्याचे दिवस आहेत, संध्याकाळी भूक कमी असते, काहीतरी थोडंसंच खावंसं वाटतं. अशा वेळी तुमच्याकडे जर हे चटणीपोळी तयार असेल तर त्याच्यापासून पटकन तुम्ही अशा पद्धतीने सार किंवा सांबार करू शकता आणि भाताबरोबर खाऊ शकता. बरं, तुम्ही ही जर चटणीपोळी एकदा करून ठेवली तर त्याच्यापासून तुम्ही नुसती चटणीपोळी, तूप, मीठ, भात असं सुद्धा खाऊ शकता. ते सुद्धा खूप छान लागतं. डोश्याबरोबर, इडलीबरोबर खाऊ शकता किंवा त्याच्यापासून सार किंवा सांबार करून खाऊ शकता. असं मल्टीपर्पज ही चटणीपोळी आहे. बरं, करायला फार वेळ लागत नाही, फारसं साहित्यही लागत नाही आणि अगदी कमी वेळेत अशी ही तयार होते. अगदी शिजवलेली डाळ नसली तरी पटकन ह्या चटणीपोळीपासून तुम्ही सांबार किंवा सार, तोही दाटसर सांबार किंवा सार करू शकता. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी नक्की करून बघा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट पण करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.